आदिनाथ चटके, शिवणी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर इथला रहिवासी असून काल सलग 3 दिवस आलेल्या शेणा नदीला महापुरामुळं या ठिकाणी ऊसाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। या ऊसावर कमीत कमी 20 ते 25 फूट पाणी होतं इथं, त्याच्यामुळे ऊस पूर्ण 20 ते 25 कांड्यावर ऊस होता। हा पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे ऊस आणि कारखान्याला घालायच्या लायकीचा राहिलेला नाही ऊस, पूर्ण ऊसाचं वाढ मोडलेलं आहे आणि आणखीनही पाणी चालू आहे। आज तिसरा दिवस आहे पुराला, आज ही पाणी ऊसामध्ये आहे, भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे आणि लाईटीचे पूर्ण खांब पडलेले आहेत खाली। लाईट कमीत कमी हे दुरुस्त व्हायला 1-1.5 महिना तर लागेल। या ठिकाणी पाण्याची पातळी आपण बघू शकता, पूर्ण ऊसाचा पाला झाडाला अडकलेला आहे आणि हजारो एकर ऊस पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी नदीकाठी मूळ जे पीक आहे शेतकऱ्यांचं आमचं ते ऊस पीक आहे। ते ऊस पूर्ण हे बघा, हे असं झालं, पूर्ण ऊस या ठिकाणी वाहून गेलेला आहे। ऊस मुळासहित उपडलेला आहे हा आणि पूर्ण वाहून गेलेला आहे। आतूनात नुकसान झालं, ऊस मोडलेला आहे, ते वाढसुद्धा हे जे मोडलेलं आहे पूर्ण। शेतकऱ्यांनी काय खावं आणि कसं म्हणजे जगावं हेच समजेना आहे। सर्व शेतकरी पूर्ण म्हणजे चिंताग्रस्त झालेले आहेत। बँकेचे कर्ज आहेत, हप्ते आहेत, ते कसे फेडायचे। आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि कारखाना आता एक 15 दिवसानंतर कारखाना चालू होणार होता। 1.5 वर्ष झाले ऊसाला सांभाळले, आतोनात खर्च केला आहे, रात्रपाळी लाईट असताना सुद्धा पाणी दिलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी पूर्ण म्हणजे टेन्शनमध्ये आहे। पूर्ण जर ऊस असा काय 10% तर ऊस वाहूनच गेला आहे मुळासहित, त्याचं वाढ पूर्ण मोडलेलं आहे आणि आतोनात नुकसान झालं। नदीपात्र इथून खूप लांब आहे, खाली 500 ते 600 फूट आहे नदीपात्र आहे, आणखीनही पाणी चालू आहे। 3 दिवस जर ऊसात पाणी राहिलं तर अवघड आहे ऊसाचं। तिकडं लहान ऊस आहे, वरती कांदा आहे, पूर्ण कांदा पिवळा पडला आहे, लहान ऊस तर येण्याची शक्यता कमी आहे। त्याच्यामुळं माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ती करावी, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही एक विनंती आहे। कारण हा ऊस कारखान्याला गेल्यानंतरच आम्ही कर्ज फेडणार होतो। आता हा ऊस कारखान्याला जाईल का नाही ह्याची गॅरंटीच नाही, म्हणजे जाऊ शकणार नाही, कारण खूप नुकसान झालं आहे, पूर्ण गाळ पडलेला आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की बाबा शेतकरी खूप अडचणीत आहे। दिवाळीच्या तोंडावर आता दिवाळी ही होणार नाही, आमची होणारच नाही, कारण कारखान्याला ऊस गेला तर पैसे येणार, पैसे आले तर दिवाळी होणार आहे। त्यावेळेस आमची काळी दिवाळी आहे असंच वाटा लागलंय। त्याच्यामुळं शेतकऱ्यांकडे जरा लक्ष द्यावं ही नम्र विनंती।